जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर गोळीबार, एकाचा मृत्यू तर 12 पर्यटक गंभीर जखमी। टीआरएफ नावाच्या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। पहलगाममधील दहशतवाद्यांच्या गोळीबारात 2 महाराष्ट्रातील पर्यटक जखमी। माणिक पाटील आणि एस भालचंद्रू अशी जखमींची नावं। सैन्याकडून परिसरात सर्च ऑपरेशन। अमित शहा जम्मू काश्मीरकडे रवाना, पहलगाममध्ये जाऊन आढावा घेणार। पंतप्रधान मोदींचा शहांशी फोनवरून संवाद। गुन्हेगारांवर कठोर कारवाई करू, शहांची प्रतिक्रिया। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध, हल्ल्यामागील लोकांना सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचा ट्विट। हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती, सुधारित शासन निर्णय जाहीर करणार। हिंदी भाषा बंधनकारक असणार नाही, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा। राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा कुटुंबियांसोबत परदेशी दौऱ्यावर। 4 मे रोजी ठाकरे भारतात परतणार। दोन्ही भाऊ मुंबईत परत आल्यानंतरच पुढील चर्चेची शक्यता।